गुड मॉर्निंग भाई लोग और भाई लोग की ना मानी हुए बहन लोग। तर परत मी एकदा आलो आहे एक नवीन ब्लॉग घेऊन। ठीक आहे, तर आपल्याला आता आहे ना मुंब्रा देवीला जायचं आहे मस्तपैकी आणि आपला हा सेकंड ब्लॉग आहे। तर आपण आहे ना आता निघतोय मस्तपैकी। आता आपण माझ्या घरातून निघलेलो आहे आणि आता आपण जाणार आहे चालत चालत। ठीक आहे, तर आपण आता पुढे भेटू। बघू शकतात हा बघा, हा भोगदा आहे, हा असा भोगदा आहे कन्नावरपासून टागोरनगरला यायला। इथून लोक ऑलमोस्ट खूप काळापासून चालत पण येतात आणि इथून आपण स्टेशनला चालत पण जाऊ शकतो। असंच नाही की ट्रॅव्हलच गरजेचं आहे, अगदी 10-5 मिनिटाचा ना हार्डली रस्ता आहे। तर आता आपण चालत चाललेलो आहे। तुम्ही आता हा सर्व्हिस रोड पण बघू शकतात, हा सर्व्हिस रोड आहे इकडचा, म्हणजे इथून कल्याण साईड नाशिक साईड जायला हा रोड आहे। हा साईडचा याचा हा जो ब्रिज गेला आहे तो हायवे आणि हा सर्व्हिस रोड आहे। तर ठीक आहे, आता आपण आपण ना एकदम हार्डली पण एकदम ना काही मिनिटामध्ये आपण सगळी साईडला पोहोचणार आहे। तर भेटू आता चला। आता विकून झालं इथे मी आलेलो आहे, बघू शकतात इथे गाडी लागली आहे, कल्याण बिल्याण गाडी लागलेली आहे इकडे। आता इथून आम्ही ना तिकीट काढायला चाललेलो आहे। बघ रे तिकीटचं आहे ऑनलाईनचं आहे का? आम्ही ते तिकीट काढतो, बघतो तिकीटचं आहे का नाही इकडे। आता तर हे तिकीटचं आहे इथे, आता ऑनलाईन तिकीट काढायला बघावं लागेल चालू आहे का नाही। आहे का रे? हे बघा तिकीट आता काढतोय वन साईडमध्ये, ऑनलाईन सुट्टे नव्हते तिकीट काढायला म्हणून आता ऑनलाईन तिकीट काढतोय। होत आहे का? झालं आता पटापट तिकीट निघेल। बघू आता हे तुम्ही बघू शकता इकडचं तिकीट काढलं, तिकीट काउंटर आहे। हे विकोचा बोलतात ना लास्ट ब्रिज आहे जिथून चालत येतो, तिकडचं हे ब्रिजवरती तिकीट काउंटर आहे। निघली तिकीट? हां निघली तिकीट। चला आता तिकीट निघालेली आहे। आता आपण जाऊ प्लॅटफॉर्मवरती। आपली ना ट्रेन आलेली आता, आय थिंक सो ठाणे होती, ठाण्यानंतर आहे ना 11:05ची कल्याण लागलेली आहे। तुम्ही बघू शकता ही ट्रेन आलेली आहे। तर ना आता इथून आपल्याला मुंबईला जायचं आहे। फटाफट आहे ना, फटाफट ट्रेन येते, त्या ट्रेनमध्ये चढू आपण फटाफट आणि जाऊ आता डब्यामध्ये। चल ही कोणती आहे? चल ये इथे बसूया। मुंब्राचा प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही बघू शकता हे काही ते दिसतंय लिहिलेलं आहे बोर्डवरती मुंब्रा। ठीक आहे, आपण प्लॅटफॉर्मवरती आलेलो आणि तुम्हाला इथून आहे ना दिसत असेल मुंब्रा देवीचं मंदिर। हे बघा हे बिल्डिंगच्या पाठीमागे जे ग्रीनरीमध्ये ना मुंब्रा देवीचं मंदिर, पण मुंब्रा देवीच्या इकडे आपण आलेलो आहे। मुंब्रा देवीचं हे बोलतात ना हा पहिला गेट आहे आणि इथून बघू शकता इथून हा असा आहे ना एरिया पडतो आणि या जवळ स्टेशन आहे, या साईडला स्टेशन आहे आणि हा मुंब्रा देवीचा गेट आहे। तुम्ही बघू शकतात, वाचू शकतात वरती मुंब्रा देवीचा। आता इथून आपल्याला चालत मुंब्रा देवीचा वर जायचं, इथून आपला हा गेट घेतला। इथून थोडीशी अशी स्टार्टिंगला थोडीशी वस्ती आहे, इथे दुकानं बघू शकतात आणि पुढे जाऊन आपल्याला थोडंसं हे जे घर दिसतंय ना विटांचं, त्या विटांच्या पुढे जाऊन नंतर ते वरती डोंगर दिसते, इकडून पुढे जाऊन टर्न आहे, तिकडे जाऊन आपल्याला मग ह्या साईडला जाऊन आपल्याला पुढे आपल्याला भेटणार आहे। ठीक आहे, या पायऱ्या आता सुरू झालेल्या आपण या पायऱ्यांवरती आता आपण चढूया आणि ह्याच्यावरती पण अजून एक पुढे एक रोड आहे, त्या रोडनंतर पण पुढे पायऱ्या, तर आपण चालत जाऊया सर। चला चालत जाऊया आपण। या टायमाचा हाच एक मजेचा पार्ट आहे की या टायमाला ना नेचर असतं पावसामध्ये, खूप सुंदर दिसतं तुम्हाला वरती, डोंगरावरती पण दिसत असेल। आत्ताच एवढं येते, पुढे जाऊन तुम्हाला बघा किती मस्त नेचर दिसतात आणि तो एक व्ह्यू आहे
एकदम मस्त व्ह्यू आहे. तो वरती गेला दिसतो तो व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. आणि अजून एक आहे ना एक मस्त सुंदरसा पार्ट आहे जो माझ्या लाईफशी रिलेटेड आहे. एकदम मस्त पार्ट आहे. तो तिकडे मंदिरावरती गेल्यावरती ना वरती तो तुम्हाला सांगतो. ठीक आहे, चला तो पण आता चालू जाऊ, आपण भेटूया. तुम्ही बघू शकता त्या किती असा एकदम जुना काळातला व्ह्यू होतो गड्यावर चालण्यासारखा. मस्त पायऱ्या आहेत त्या. इथून तुम्ही थोडं आपण ऑलमोस्ट थोडं डोंगरावरती पोहोचलेलो आहे. तुम्ही हा व्ह्यू बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे. थोडं डोंगरावरती पोहोचल्यावरती हा व्ह्यू हा किती नेचरिस्टिक व्ह्यू आहे. असं मन प्रसन्न होईल असा व्ह्यू आहे. आता आपण ह्या शिड्या पायऱ्या ज्या चालत आहोत तर थोड्याच पायऱ्या आहे. आता ते थोड्या पायऱ्या समजून तुम्ही बघू इथून गाडी चाललेली. चला चालत चालत आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला मी रोड दाखवतो. तुम्ही शिड्या बघू शकतात आणि बघा इथून आपल्याला आहे ना मंदिर दिसायला लागलेलं आहे. वाव यार काय नेचर आहे बघा. मस्त नेचरमध्ये पाऊस पण पडायला लागलेला आहे. आता एवढंच लांब आहे. इथून कुठून तरी पुढे शिड्या असतील तोपर्यंत आपण पुढे चालत जाऊया. हा थोडासाच एक रोड आहे तो पुढे जातो. हा बघा रोड लागलेला आहे. इथे टॅम्पो विम्पो म्हणजे इथे सगळ्यात ऑलमोस्ट सगळ्यात मोठे मोठे टॅम्पो विम्पो जातात. चला इथून आपण पुढे जाऊया. आता हा रोड फक्त आपल्याला क्रॉस करायचा आहे. आणि हे बघा इथून आपल्याला आहे ना गेट दिसतोय आपल्याला हा बघा. आणि इथून जे आहे ना त्या पायऱ्या गेलेल्या आहेत. आणि असं पायऱ्या चालता चालत्यामध्ये हे जे मंदिर आहे देवीचं तिकडे आपण आता जाणार आहोत. चला हा रोड क्रॉस करूया. हा रोड आहे सगळा, हा पूर्ण रोड आहे अख्खा जास्त. हा रोड क्रॉस करतोय आणि हा जो गेट आहे आपण तुम्हाला आता दाखवलेला हा जो गेट आहे. आणि या गेटच्या ज्या पायऱ्या आहे ना इथून चालू झालेल्या आहेत. गेटच्या आपण एकदा अजून चढूया. इथून आपण त्या गेटवरती आहे बघा पायऱ्या चालू झालेल्या. आपण पायऱ्या चढूया. तसं आपण आता ऑलमोस्ट आपण सुरुवातीच्या पायऱ्यांवरती आलेलो होते. आता चालत जाऊया. मस्त आहे, मस्त व्ह्यू आहे एकदम. तुम्ही व्ह्यू बघायचा हा बघा व्ह्यू बघू शकता तिथून किती मस्त व्ह्यू आहे. असा व्ह्यू ऑलमोस्ट तुम्हाला मुंबईमध्ये कुठेच भेटणार नाही. या चरणपर्यंत पोहोचलेला आहे आपण. आता तुम्हाला मंदिर दिसत असेल वरती मंदिर थोडं झूम करून बघितल्यावरती. आणि तुम्ही मागे व्ह्यू बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. आणि एका तुम्हाला आहे ना व्ह्यू दाखवतो बघा मागून. हा जो व्ह्यू का किती ऑसम व्ह्यू आहे. आणि पावसाचा ढगाळ वातावरण झाल्यामुळे हा व्ह्यूला म्हणजे 10% जास्ती एन्जॉयबल व्ह्यू झालेला आहे. आता आपण आहे ना पुढच्या पायऱ्या पुढच्या पायऱ्या जाऊया. काय ना किती पायऱ्या असतील पण खूप साऱ्या पायऱ्या आहेत. तर थोडं जाऊया. मस्त आपली अर्धी बोलतात ना फिटनेस पण होऊन झाला काय बोलतात. आता आपण बघू शकतो एकदम असं नेचरसारखं जंगलसारखं वातावरण. ही पुरी साईड तुम्ही बघू शकतात किती सुंदर वातावरण आहे. ठीक आहे, आता आपण पोहोचलोच आहे. फक्त किती 5 मिनिट आपल्याला फक्त वरती जायचं असेल. आपण चालत जाऊया इथून आपण आता फटाफट चालत रनिंगमध्ये. आणि आपण ना अजून थोडा वर गेल्यावरती ना इकडचा पुढचा व्ह्यू होय किती भारी. एकदा फक्त किती 5-10 पायऱ्या चढल्यावरती हा खालचाच व्ह्यू होता. ॲक्च्युली ह्याच्या पुढे पण मी एकदा गेलेलो तेव्हा त्या टायमाला उन्हाळ्यात गेलेलो. तर त्या उन्हाळ्यामध्ये ना उन्हाळ्याचं वातावरण होतं. सगळं सुकलं विकलं होतं. एवढा खास व्ह्यू नव्हता. आता पावसाचं ढगाळ वातावरण आहे. आता जो पाऊस पडला आहे त्या वातावरणामुळे आपण वरती गेल्यावरती तुम्हाला पुढचा व्ह्यू मी दाखवतो. चला चालता तुम्ही बघू शकता आपण ना अर्ध्या पायऱ्या चढत आलेलो आहे. आणि बोलतो ना चालता लय दम लागतो आहे. बोलतो ना अर्धा फिटनेस पण होऊन जातो. आणि त्यासाठी ना इथे बसायला ना पायऱ्या पण दिलेल्या आहेत की जेवढे पण भक्त चालतात त्यांसाठी. आणि तुम्ही बघू शकतात इथे बसायला पण आहे ना लोकांना जागा दिली आहे. तुम्ही बघितलं असेल लोक बसलेत म्हणून. या पायऱ्या बघा पावसाळ्या टायमाला किती ऑसम आहे. आणि ना पाऊस पण पडायला लागलेला आहे. तुम्हाला कदाचित दिसत असेल तर एकदम सुंदर आहे ना एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. आता ना असंच आपण पुढे चालत जाऊ. आणि तुम्ही इथे खालीच आहे ना ती क्लिप नाही काढली पाहिजे होती व्हिडिओ. मस्त असं आहे ना नेचरचा आहे ना छोटासा धबधबा आहे ना निघत होता इथून. एकदम नेचर म्हणजे मुंबईत असं बघायला पण भेटणार नाही एवढ्या गर्दीच्या जागेमध्ये. खाली थोडा वेळ पोचल्या जवळ झालेलं आपण जाऊया पुढे. हे तुम्ही नेचर बघा जंगलाचं. असं वाटत नाही तुम्हाला आपण कुठेतरी एकदम घनदाट जंगलामध्ये आलेलो आहे.
मी तुम्हाला इकडचं आहे ना ओव्हरऑल आहे ना थोडा वरती आल्यावरती व्ह्यू दाखवतो मी. हा बघा व्ह्यू किती ऑसम व्ह्यू आहे. किती लांबपर्यंत गेले बघा. जी पण आहे नदी खाडी जी पण आहे. आणि हा जो दगड दिसतो ना तुम्हाला इकडे, हा दगड दिसतो हा इकडे. इथे ना मी मागच्या टायमाला जसं मी तुम्हाला सांगितलं मागच्या टायमाला मी आलेलो, तर त्या टायमाला आहे ना मी इथे फोटो काढले होते. तर आहे ना इंस्टाग्रामवरती मी फोटो टाकलेले, जाऊन छाडा जरा इंस्टाग्रामवरती. आपल्या आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे लिंक टाकलेली आहे. तिकडे नसेल भेटते तर अकाउंटमध्ये जाऊन अबाउटमध्ये जाऊन इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. फटाफट तुमच्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आहे ना आपण आता पुढे चालत जाऊया. मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहे. मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता ते बघा. हा असं काय थोडा मंदिराचा लुक आहे. हे काय मंदिर आलेलं आहे थोडं 5-10 पावलावरती मंदिर आहे. वरून चपला काढायच्या आहेत. ये ते चपला काढो. हा ना चप्पल निकालना पडतं नीचे, नाही खाली. हे बघा मंदिर आलेलं आहे. तुम्हाला गेल्यावर मी आता मंदिराचं नाव दाखवतो. हे बघा आई मुंब्रादेवी मंदिर. थोडं झूम करतो. हे बघा आई मुंब्रादेवी मंदिर. चला आता मंदिरामध्ये आलेलो आहे. हे बघा मंदिर आहे. मंदिरामध्ये आलेलो आहे. आता मंदिरामध्ये दर्शन घेऊ, पुढे जाऊन करतो आणि मग येऊ. चला मंदिराचा आनंद आहे. पण तुम्ही ओव्हरऑल व्ह्यू होऊ शकता. हा व्ह्यू किती वन साईड व्ह्यू बघा. व्ह्यू एवढा व्ह्यू म्हणजे मुंबईमध्ये बघणं अशक्य आहे. एकदम असं वाटतं गावामध्ये नेचरमध्ये आपण आलेलो आहे. व्ह्यू तुम्हाला झूम करून दाखवतो थोडंसं झूम. बिल्डिंग ही एवढं असं समुद्राचं एकदम नदी जे पण आहे एवढी ती मस्त दिसते. दर्शन झालं ना व्ह्यू किती मस्त बघितला. हा व्ह्यूचा मी आनंद घेतो आणि थोडं मन सांगतो तिथं बसतो. त्याच्यानंतर आपण परतीचा प्रवास वेगळा घेतला. 1 तासाचाच प्रवास होता, पण इथे एवढं भारी वाटते ना सांगू शकत नाही. एकदम मस्त वातावरण इकडे. एकदम असं पावसामध्ये असं पावसाच्या नेचरमध्ये असं ते नेचरमध्ये आलं कुठेतरी गावी लांब आले मुंबईपासून एवढा लांब. एकदम शांत वातावरण पण थोडं शांत आहे. मनाला एवढी शांत वाटते थोडं. आणि जावं आता मग आपल्याला एकदम शांत असेल. चला भेटू. त्यामुळे चला मित्रांनो आता आहे ना देवीचं दर्शन पूर्णपणे झालेलं आहे. एकदम बरं वाटलं, मन शांत झालं. आणि बघू शकता ते मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता आपण आहे ना तिथून आपण चालत जाऊ. आता भाई लोक अरे काय करू, शॉर्ट झाला एक. आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही मुंबईवरून बसलेलो, पण आम्हाला कळत नव्हतं. पाय दुखत होते त्या म्हणून आम्ही बसलेलो. पण शॉर्ट झाला अचानक आहे ना. मुलुंडनंतर ट्रेन फास्ट झाली आणि येऊन यायला घाटकोपरला येऊन बसलो. कळत नाही मला आता परत आम्हाला ट्रेन पकडावं लागेल, मग परत रिटर्न जावं लागेल. पण बरं झालं ते जायला. आता असा प्लॅन झाला की इथे ना भाऊ वडापाव आहे, फेमस भाऊ वडापाव आहे. तर भाऊ वडापाव खायला जाऊ आपण. चला अजून भाऊ वडापाव वडापाव खायला आलेलो आहे. हा बघा तुम्ही वडापाव बघू शकता. आम्ही शॉर्ट झाला पण भाऊ वडापावला गेलो. ऑनलाईन शॉर्ट आहे तिकडे बोललं तर आमच्याकडे ऑनलाईन होते, ते ऑनलाईन घेत नाही. बोललं आमच्या आता कुठे वडापाव कुठे भाऊ वडापाव. चुपचाप आलो इकडे. काय वडापावचं नाव आहे? सरकार वडापाव. सरकार वाढ घाटकोपर स्टेशनच्या बाहेरच वडापाव खायला आलेलो आहे. गरम भाई जाऊन आता आपण स्टेशनला आता आलेलो आहे वन साईडमध्ये. पहिलं उतरलो. आता चुपचाप आहे ना बसने जाऊ मस्तपैकी. पण तुम्हाला पाठीमागे ना बसतो दुसऱ्यातून माझ्या. चुपचाप आता बसने जाऊ आणि घरी पोचू. चला आपल्या घरात एक भेटू. फायलोक आता आहे ना बस म्हणून पण उतरून आता घरी आलेलो आहे. ठीक आहे, घरी आलेलो आहे आता. आणि एक गोष्ट सांगायची राहिली ती गडबडीमध्ये ते पाऊस पडल्या म्हणून विसरून गेलो की ती जी म्हणजे ना एक लाईफचा विषय काढला होता की कसं आहे की म्हणजे मी जन्माला यायच्या अगोदर माझ्या खर्चाने त्या देवीला नवस केला होता आणि आज मी तुमच्या समोर इकडे. सो खूप आनंदाची गोष्ट वाटते मला की अशी मला माझ्या घरच्यांनी सांगितली होती.
सो जाऊन दे, याच्या पुढचे आता म्हणजे आता विषय असा आहे की मला एवढंच सांगा फक्त की ब्लॉग कसा वाटला, म्हणजे कसा वाटला ब्लॉग. आणि चॅनलला आहे ना लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी पब्लिकपर्यंत हा ब्लॉग पोचवा. ठीक आहे, परत आपण एक नवीन ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा भेटूया. चला बाय. Fly high, but I'm not a pilot, can't deny it. There's some days I feel idiotic, just a product